नमोऽस्तुते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ॐ श्री परमात्मने नमः। सृष्टीमध्ये व्यक्त स्वरूपात व्यक्तीचं अस्तित्व प्रकट झालं की ते होतानाच व्यक्तीच्या अस्तित्वाला जोडून पंचकोश असतात. साधारणपणे आपल्याला माहिती आहेत या पंचकोशांविषयी. सगळ्यात पहिला कोश कसा तयार होत असणार? अर्थात गर्भात असतापासून जे जे सेवन केलेलं आहे त्या अन्नाचा पहिला कोश. कोश म्हणजे आपण डिक्शनरी म्हणतो ना हल्लीच्या भाषेमध्ये, तो शब्द ओळखीचा जास्त. शब्दकोश जे जे एकत्रित एकाच प्रकारचं एकाच विषयाशी निगडीत असं जे जे संग्रहित केलं जातं त्याला कोश असं म्हणतात. मग आपल्या शरीराला सुद्धा अस्तित्व प्राप्त होण्यासाठी हे पंचकोश खूप आधार असतात. मग त्यातला अगदी महत्त्वाचा की जो जीव अस्तित्वात येणार म्हटल्याबरोबर तो कोश सान्निध्यात येतो आणि आयुष्यभर राहतो, तो कोश म्हणजे अन्नमय कोश. आता अन्नमय कोश अर्थातच काय संक्रमित करणार? अन्न सेवन केलं की स्वाभाविकपणे ऊर्जा उत्पन्न होणार, म्हणून त्याला जोडून जो कोश बनणार त्याला आपण प्राणमय कोश असं म्हणतो. म्हणजे अन्नमय कोशाचं पासूनच प्राणमय कोश म्हणजे ऊर्जा. ती ऊर्जा कोश बनून आपल्या अन्नमय कोशाच्या भोवती आपलं स्थान दृढ करते. मग जीव प्राण आत्मा ज्याला म्हणतो तो जीव प्राण आत्मा आणि हा प्राणमय कोश एकच का? नाही बरं. प्राणमय कोश जो आहे तो ह्या अन्नाच्या सेवनापासून जी ऊर्जा उत्पन्न होते, ज्या ऊर्जेचा उपयोग पुढे विज्ञानमय कोशामध्ये इंद्रियांद्वारे केला जातो, तो हा प्राणमय कोश. आणि जीव आत्मा चैतन्य जो शुद्ध स्थितीत बीज बनून आपल्यामध्ये प्राप्त झालेला आहे तो परमात्म्याचा साक्षात्कार, तो शुद्ध आहे. आणि हा प्राणमय कोश मात्र अन्नमय कोशाला आणि प्राणमय कोशाच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या मनोमय कोशाच्या मध्ये हा प्राणमय कोश असतो. त्यामुळे ह्या ऊर्जेशी संबंधित अन्नाचे परिणाम आणि मनाचे परिणाम म्हणजे भावभावनांचे परिणाम. अर्थात भावभावना केव्हा प्रकट होतात? जेव्हा सृष्टीकडून बाह्य इंद्रिय ज्ञानेंद्रिय बाह्य संवेदना पोहोचत्या करतात तेव्हा या मनामध्ये आंदोलनं उत्पन्न होतात. आंदोलनं उत्पन्न झाली की ऊर्जा आली, मग ती पण ऊर्जा ह्या प्राणमय कोशामध्ये प्रवेश करत असते. म्हणून एका बाजूला अन्नमय कोश, एका बाजूला मनोमय कोश आणि मध्ये असतो तो प्राणमय कोश. आता हा प्राणमय कोशाचा उलगडा आपल्याला झाला. आता या मनोमय कोशाच्या बाहेर साहजिकच मनोमय कोशाशी जोडलेलं कोण असणार? आत्ता बोललेच मी की ज्ञानेंद्रिय जी बाह्यसृष्टीची संधान बांधून असतात आणि बाह्यसृष्टीच्या आवेगांना प्रत्युत्तर म्हणून स्वीकारतात आणि मनाकडे पाठवून देतात. म्हणून हा मनोमय कोश जो आहे तो विज्ञानमय कोशाशी जोडलेला आहे. एका बाजूला प्राणमय कोश, एका बाजूला विज्ञानमय कोश. विज्ञान का म्हणायचं? तर जे प्रत्यक्ष प्रमाण मिळतं. बाह्यसृष्टी ही आपल्याला प्रत्यक्ष प्रमाण देत असते. एखादी वस्तू आपण पाहिली, ऐकली, स्पर्श केली किंवा वाणीद्वारे चव घेतली
ही सगळी ज्ञानेंद्रिय आहेत ना. घ्राणेंद्रियांद्वारे तो सुगंध सेवन केला की आपोआप काय घडतं? मनामध्ये उल्लसितता किंवा अन्य भावभावना या उचंबळतात. उचंबळल्या की लहरी उत्पन्न होतात. लहरी उत्पन्न झाल्या की गतिमानता येते. गतिमानता आली की ती प्राणमय कोशामध्ये संचरित होत राहते आणि थेट कुठे जाऊन भिडते? अन्नमय कोशापर्यंत. कारण हे सगळे कोश एकमेकाला जोडलेले आहेत. आणि मग आता या विज्ञानमय कोशाच्या पल्याड असणारा कोश कोणता हे ठाऊक आहे? तिथंच आपल्याला जायचं असतं. जातोही आपण. क्षणकाल त्या कोशाचा पण प्रत्यय आपण मिळवत असतो. त्या कोशाला म्हणतात आनंदमय कोश. म्हणजे हे झाले पंचकोश. आनंद, नंद म्हणजे गतिमानता, आनंद म्हणजे एक लयबद्ध गतिमानता, त्याला म्हणतो आनंद. आपण जेव्हा आनंदित होतो तेव्हा ही लयबद्ध गतिमानता स्पंदनांची आपल्याला जाणवते. म्हणून आनंदमय कोशाचा सुद्धा प्रत्यय आपण नकळत घेत असतो. पण आपला तो कोश तात्कालिक अनुभवाला येतो, कारण पुन्हा बाह्यसृष्टीकडची स्पंदनं, पुन्हा मनोमय कोशाची लयबद्धता डिस्टॉर्टेड होणं, विस्कळीत होणं, पुन्हा बाकी सगळे कोश त्यानुसार प्रतिसाद देणं. त्यामुळे आनंदमय कोश हा सारखा सातत्याने आपल्याला समाधानची जाणीव, तो फील देऊ शकत नाही. मग ज्या क्षणी आपल्याला हा आनंद मिळतो, आनंदमय कोशाची ओळख होते, तो क्षण आपण पकडून ठेवायचा प्रयत्न करतो. पण तो कायम नाही ना राहू शकत. त्याच्या भोवती पुटं जमतात. मग त्या पुटांना दूर करण्याचं काम कोणी करायला हवं? कर्ता बनवून मीच तर करायला हवं. कारण प्रत्येक व्यक्तीला हे पंचकोश वेढून आहेतच. अस्तित्व आहे. व्यक्तिमत्व जे साकार होतं ना व्यक्तीचं, ते ह्या पंचकोशांच्या अशा प्रकारच्या गतिमानतेतून साकार होत असतं. आता पुढच्या श्लोकांमध्ये आपल्याला त्याविषयी जाणून घ्यायचं आहे. पण आधी श्लोक ऐकायला हवेत ना. सुरुवातीला ऐकूयात श्लोक. मुक्तसंगो नहं वादी धृत्युत्साहसमन्वितः सिद्ध्यसिद्ध्योर्निर्विकारः कर्ता सात्विक उच्यते. रागी कर्मफलप्रेप्सुर्लुब्धो हिंसात्मको शुचिः हर्षशोकान्वितः कर्ता राजसः परिकीर्तितः अयुक्तः प्राकृतस्तब्धः शठो नैष्कृतिको लसः विषादी दीर्घसूत्री च कर्ता तामस उच्यते. बुद्धेर्भेदनृतेश्चैव गुणतस्त्रिविधं शृणु प्रोच्यमानमशेषेण पृथक्त्वेन धनञ्जय. प्रवृत्तिं च निवृत्तिं च कार्याकार्ये भयाभये बन्धं मोक्षं च या वेत्ति बुद्धिः सा पार्थ सात्विकी. यया धर्ममधर्मं च कार्यं चाकार्यमेव च अयथावत् प्रजानाति बुद्धिः सा पार्थ राजसी. अधर्मं धर्ममिति या मन्यते तमसावृता सर्वार्थान् विपरीतांश्च बुद्धिः सा पार्थ तामसी. धृत्या यया धारयते मनः प्राणेन्द्रियक्रियाः योगेनाव्यभिचारिण्या धृतिः सा पार्थ सात्विकी. यया तु धर्मकामार्थान् धृत्या धारयतेऽर्जुन प्रसंगेन फलाकाङ्क्षी धृतिः सा पार्थ राजसी. यया स्वप्नं भयं शोकं विषादं मदमेव च न विमुञ्चति दुर्मेधा धृतिः सा पार्थ तामसी. सुखं त्विदानीं त्रिविधं शृणु मे भरतर्षभ अभ्यासाद्रमते यत्र दुःखान्तं च निगच्छति. यत्तदग्रे विषमिव परिणामे मृतोपमं तत्सुखं सात्विकं प्रोक्तमात्मबुद्धिप्रसादजं. विषयेन्द्रियसंयोगाद्यत्तदग्रे मृतोपमं परिणामे विषमिव तत्सुखं राजसं स्मृतं. यदग्रे चानुबन्धे च सुखं मोहनमात्मनः निद्रालस्य प्रमादोत्थं तत्तामसमुदाहृतं. न तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु वा पुनः
सत्वं प्रकृतिजैर्मुक्तं यदेभिः स्यात् त्रिभिर्गुणैः. श्लोक तर ऐकले आपण. पहिल्या श्लोकामध्ये आपण कर्ता शब्द ऐकला. आता आपल्याला कर्त्याविषयी म्हणजेच व्यक्तीविषयी जाणून घ्यायचं आहे. मग कर्ता कोणीही असू शकतो ना. जो कोणी करणारा त्याला म्हणायचं कर्ता. मग ते अगदी लहान मुलं असेल, किशोर वयाची व्यक्ती असेल, युवक असेल, प्रौढ व्यक्ती असेल किंवा बुजुर्ग असेल, सगळेजण कर्ता असतातच. कारण काही ना काही कर्म केल्याशिवाय एक क्षणही व्यक्ती राहू शकत नाही. म्हणून प्रत्येक व्यक्ती ही कर्ता आहेच. मग स्वाभाविक आहे ह्या कर्त्याचे सुद्धा त्रिगुण प्रकृतीचे आहेतच आपला प्रभाव दाखवणारे. मग त्या त्रिगुणांनुसार कर्त्याचे पण 3 प्रकार येणारच. अर्थात कोणते 3 प्रकार? सात्विक, राजस आणि तामस. मग सात्विक कर्ता असा शिक्का, असा ठसा कुठल्या व्यक्तिमत्वावर उमटवता येतो? कारण व्यक्तीचं व्यक्तिमत्व या त्रिगुणांद्वारे खुलत असतं, फुलत असतं आणि प्रत्ययाला येत असतं. मग सात्विक व्यक्तिमत्व हे कसं ओळखायचं? कर्ता म्हणून त्याच्याकडून कशा प्रकारे व्यवहार केला जातो, कशा प्रकारे आचरण केलं जातं ते या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगून दिलं आहे. मग आपल्यालाही सावध होऊन अशा प्रकारचं आचरण करता आलं तर आपलीही गणना सात्विक कर्त्यामध्ये होऊ शकते. सगळे देवगण हे जोपर्यंत या वैशिष्ट्यांनुसार कार्यरत असतात तोपर्यंत ते देव म्हणून स्थापित असतात. पण देवांना सुद्धा त्रिगुण आहेतच बरं. त्यामुळेच तर देवांमध्ये सुद्धा सात्विक, राजस, तामस प्रत्ययाला येतच. मग आता सात्विक कर्ता बनायचं आहे समजा आपल्याला, तर काय काय वैशिष्ट्य हवीत? पहिलंच सांगून दिलं, मुक्त संग. संग म्हणजे आसक्ती. आपल्याला आता पाठ झाला आहे. थेट 18व्या अध्यायापर्यंत आपण आलो समजून घेत. पण मुक्त म्हणजे आसक्तीपासून मुक्त. किती प्रकारच्या आसक्ती असतात ना आपल्याला. मग त्यापासून मुक्ती हवीच. आणि ती कशी मिळू शकेल? आपणच जर करता असलो तर आपणच ती मिळवू शकतो. आपण सुरुवातीच्या भागामध्ये पंचकोशांविषयी लक्षात घेतलं आहे ना. अन्नमय कोशापासून हा मुक्त संग प्रत्ययाला येऊ शकतो बरं. लहान असताना हा पदार्थ मला आवडतो म्हटल्यावर तो किती खात राहावा नाही कळत. नाही आवडत म्हटल्यावर मुक्त संग आपण ते समोरसुद्धा तो पदार्थ येऊ देत नाही. मग हळूहळू स्वयंशिस्त, आत्मसंयमन, अनुबंध वगैरे वगैरे शब्द ओळखीचे झाले आणि आचरणातून प्रतिबिंबित व्हायला लागले की मग ह्या मुक्त संघाचा प्रत्यंतर आपल्या कर्मामधून, आपल्या आचरणामधून दिसायला लागतं. मग हे फक्त आहाराच्या बाबतीतलं आहे का? 17व्या अध्यायात आपण आहार, यज्ञ, तप, दान सगळं लक्षात घेतलंय. ते तर जीवनाचे आधारस्तंभ आहेत. त्यामुळे मुक्त संग म्हणजे आसक्तीरहित होऊन आचरण करणं हे सात्विक कर्ता हा ठसा मिळण्यासाठी आवश्यक आहे. दुसरं लक्षण कोणतं सांगून दिलं? मुक्त संगो नहंवादी अनहंवादी अहंवादी. आलंच लक्षात. आपण सगळे त्याच कॅटेगरीमधले आहोत. मी पण विसरता आलं पाहिजे. म्हणजे नाही. मीपणा जिथे नाही, माझा अधिकार जिथे नाही, हे सगळं जेव्हा प्रत्ययाला येईल, प्रतिबिंबित होईल, तेव्हा व्यक्ती अनहंवादी होऊन जाईल. व्यक्तीच्या जीवनात अनहंवादी होणं आवश्यक आहेच, जमायला हवंच. सामाजिक जीवनामध्ये जेव्हा एखाद्या संस्थेचे अधिकारपद तुमच्याकडे असतं, सरकारमध्ये जेव्हा तुम्ही सर्वोच्च स्थानावर असता, त्यावेळेला अनहंवादी राहणं खूप अवघड असतं. त्या ठिकाणी पोहोचल्यावर नकळत अधिकार, अहंता ह्याचे वळसे केव्हा व्यक्तिमत्वाभोवती साठायला लागतात त्याचा उलगडा होत नाही.
म्हणून कर्ता हा जसा वैयक्तिक स्तरावरती महत्त्वाचा आहे, तसा तो सामाजिक स्तरावर सुद्धा सात्विकच करता राहायला हवा. म्हणून ही सगळी लक्षणं आवर्जून सांगून दिली आहेत. 2 लक्षणं आपण लक्षात घेतली, मुक्तसंग, अनहंवादी. 3रं लक्षण सांगून दिलं, धृत्युत्साह समन्विताः. समन्वितः म्हणजे समन्वय साधलेला. कशाशी? धृत्युत आणि साहस. धृत्युत म्हणजे धारणा. संकल्प आपण खूप करतो, संकल्पानुसार आपण संस्कारित पण होतो आणि संस्कारित झाल्यानंतर समन्वय पण साधायला आपण सुरुवात करतो. ही पंचसूत्री आहे, त्यातली ही 3 सूत्र आहेत, भगवद्गीतेमध्ये आपण लक्षात घेतलेली आहेत. समन्वय साधत असताना माझी धारणा दृढ असायला हवी आणि ही धारणा दृढ असताना विरोधाचा सामना करणं हे सुद्धा दृढ निश्चयाने मला करता यायला हवं. म्हणून धृत्युत्साह समन्विता हा भाग खूप महत्त्वाचा आहे. धारणा दृढ राहूही शकेल, पण आचरणातून ती दृढ धारणा, दृढ निश्चय प्रतिबिंबित व्हायला हवा आणि त्यासाठी धाडस लागतं. सहजासहजी समोरच्यांकडून आलेला विरोध, समोरच्यांकडून आलेल्या उपरोधिक भाषणाचा स्वीकार करणं, पचवणं, जिरवणं आणि पुन्हा योग्य प्रकारे काम करत राहणं, यासाठी नुसता दृढनिश्चय पुरत नाही, तर त्या जोडीला साहस, धैर्य लागतं. तर हे धैर्याने समन्वित म्हणजे आमचे पंचकोश या धैर्याने माखलेले असायला हवेत, वेढलेले असायला हवेत, तर सात्विक करता ठसा मिळू शकतो. अजून कुठला गुण सांगून दिलाय? सिद्ध सिद्ध्योर निर्विकार. सिद्धी असिद्धी. निर्विकार, विकार म्हणजे बदल. तुमच्या आमच्यामध्ये छोट्या छोट्या घटनांमुळे, छोट्या छोट्या कानांवर आलेल्या वाक्यांमुळे, शब्दांमुळे सुद्धा, नजरेच्या वेगवेगळ्या भावभावनांमुळे सुद्धा आम्ही विकारवश होऊन जातो. लगेच आमच्या वर्तणुकीत बदल होतो, आमच्या दिसण्यामध्ये, बोलण्यामध्ये, असण्यामध्ये सगळ्यात विकार उद्भवतात. म्हणजे जो दृढता, जो एक धैर्याने काम करण्याची वृत्ती, हे सगळं जे प्रकट होत असतं, ते सिद्धी आणि असिद्धी सामोरी आल्यावर ताबडतोब त्याच्यामध्ये चलबिचल सुरू होते. सिद्धी म्हणजे काय? यश तर कोणतंही काम सुरू केलं की यश वाटच बघत असतं, पण त्या यशाचं मोजमाप जे आहे ना, ते मी निश्चित केलेलं असतं काम सुरू करण्यापूर्वीच. आणि मग मी निश्चित केलेल्या मोजमापानुसार जर नाही आलं सामोरं सिद्धी, यश, तर बस त्याला लगेच आम्ही असिद्धीचं लेबल लावून मोकळे होतो. पण नाही ना चालणार असं. या असिद्धीच्या मोजमापापेक्षा बरंच काही त्या प्रसंगामधून, त्या घटनेतून, त्या कृतीतून मला उपलब्ध झालेलं असतं. तिकडे माझं लक्षच वेधलं जात नाही, कारण मी ज्या फुटपट्ट्या लावून ठेवल्या आहेत यशाच्या, त्याच यशाकडे माझी नजर राहते. म्हणून निर्विकार, त्या फुटपट्टीचा संबंधच नाही आहे. कोणतीही कृती केली की जे फलित आहे ते मला समृद्ध करण्यासाठीच असणार आहे. कोणताही अनुभव माझा मिळाला तर माझे कोश हे निश्चितपणे आणखी बलदंड होत जाणार आहेत. त्यांच्यामध्ये विकृती आली त्या कोशांमध्ये, तर ती विकृती दूर करण्यासाठी सुद्धा माझ्याकडे धैर्य, मुक्तसंग, अनहंवादी ही लक्षणं आहेतच ना. त्यामुळे सिद्धी आणि असिद्धी हे तरतम ठरवणार कसं? तराजूच्या या तागडीमध्ये काही वस्तू घातली, वजन घातलं, तर दुसऱ्या तागडीमध्ये काहीतरी घातल्याशिवाय समानता येईल कशी? म्हणून 17व्या अध्यायात सांगून दिलंय, व्यक्तिगत स्तरावर ह्या पंचकोशांचं समत्व आहार, यज्ञ, तप आणि दान या 4 आधारभूत घटकांमार्फत सांभाळता येतं. व्यक्तिगत समत्व, सिद्धी, असिद्धी.
आता व्यक्तिगत समत्व जसं सांभाळायला हवं तसं व्यक्ती हा समाजप्रिय घटक आहे. समाजातच व्यक्ती आनंद लुटू शकते, वावरू शकते, राहू शकते. तेव्हा समाजापासून व्यक्ती अलिप्त नाही. म्हणून मग स्वाभाविकपणे सामाजिक संतुलन तेही साधता यायला हवं. मग ते आपल्या व्यक्तिमत्वाच्या विकसनानुसार आपोआपच सामाजिक संतुलनही साधण्यासाठी व्यक्ती तयार होऊ शकते, जर ह्या विशेषता व्यक्तीमध्ये स्थिर रूपाने सातत्याने आचरणातून प्रतिबिंबित होत राहिल्या तर. मग सिद्धी आणि असिद्धी असे दोन विभाग वाटतच नाहीत. सिद्धी आहे तीच असिद्धी पण असू शकते आणि जी असिद्धी आहे ती पण माझ्यासाठी सिद्धीच आहे असं लक्षात यायला लागतं. मग झालं 17व्या अध्यायात सांगून दिलं ते व्यक्तीचं समत्व, व्यक्तिमत्वाचं समत्व, सामाजिक संतुलन आणि तिसरं समाज हा सृष्टीमुळे आहे म्हणून सृष्टीचं समतोल हे पण आपल्यालाच जपायचं असतं आणि ते तिन्हीचा मेळ घालण्याचं काम सात्विक कर्ता करू शकतो. पुढच्या श्लोकात आता सांगून दिलंय. काय सांगितलंय पुढच्या श्लोकात? रागी कर्मफल प्रेप्सुर्लुब्धो हिंसात्मको शुचिः हर्षशोकान्वितः कर्ता राजसः परिकीर्तितः. राजस रजोगुणाचा प्रभाव असला की त्या कर्त्याचं प्रतिबिंब कृतीद्वारे कसं उमटतं? रागी, सक्तच्या उलट राग, असक्तच्या उलट रागी, सक्त चिकटून राहणारा. कर्मफल कशाशी चिकटून राहणार? कर्मफलाच्या इच्छेशी चिकटून राहणारा. कर्मफल तर आपोआपच तयार होत असतं, पण कोणत्या फलाशी हा चिकटून राहतो व्यक्ती? जे फळ मी अपेक्षित केलेलं आहे त्याच फळाशी मी चिकटून राहणार, तेच फळ मला मिळायला हवं. ही वृत्ती जेव्हा बळावते तेव्हा ओळखायचं की रजोगुण फोफावत आहे. अजून तिसरं काय सांगून देईल? लुब्धो, लोभी. कारण फळ हवंय ते मिळालं पाहिजे ना, मग त्यासाठी लोभ. मिळालं की चला अजून पुढे अजून पुढे, लोभ वाढत जातो. हिंसात्मक, मग मला जे हवंय ते मिळवण्यासाठी क्वचित मी हिंसात्मक मार्गसुद्धा. हिंसात्मक म्हणजे कारण नसताना दुसऱ्याला दुखावणं. हिंसा म्हणजे हात उगारणं, दगड उचलणं, यालाच हिंसा नाही म्हणत. हिंसा म्हणजे काही कारण नसताना दुसऱ्याला दुखावणं. मग ते तुम्ही नजरेद्वारे दुखावू शकता, आपल्या देहबोलीतून दुखावू शकता, वाणीद्वारे दुखावू शकता. कोणत्याही मार्गाने सहजपणे दुसऱ्याला दुखावण्याची इच्छा होणं हे रजोगुणाच्या प्रभावामुळे प्रत्ययाला येऊ शकतं. म्हणून ही खबरदारी घेण्यासाठी भगवंत याचं वर्णन करतायत की आपण करता कोणत्या कॅटेगरीचं व्हायचं ते ओळखता आलं पाहिजे. पुढच्या श्लोकाचा अशुचिही, हिंसात्मक होताना, लोभी बनताना किंवा आसक्त असताना, कर्मफलाच्या बाबतीत अशुचिही. शास्त्र नियमांना धरून माझं वर्तन राहू शकतं किंवा नाही सुद्धा. बाय हुक और क्रूक मला हवंय ते मिळायला हवं. ही वृत्ती हळूहळू बळावायला लागते आणि म्हणून मग काय होतं? कधी वाट्याला हर्ष येईल, कधी शोक येईल, खंत वाट्याला येऊ शकते, व्याकुळता वाट्याला येऊ शकते. केव्हा? कर्म आचरताना. म्हणून हे सगळं जे घडणार आहे ते दर क्षणाला कर्म घडणार. त्यानुसार आपण सात्विक कर्ता बनू शकतो, राजस कर्ता कधी प्रतिबिंबित होऊ शकतो. म्हणून ते सगळे गुण भगवंतांनी ओळखायचे कसे, त्याचे नॉर्म्स काय आहेत, आयडेंटिफाय करण्याचे विशेष गुण कोणते आहेत, ते सगळे याच्यामध्ये सांगून दिलेले आहेत. आता तिसरा तमोगुण बळावला तर कर्ता कसा ओळखायचा? त्याचं कर्म कशा प्रकारे घडेल किंवा कर्म घडलेलं असेल आणि ते तामस वृत्तीतून प्रकट झालेलं आहे हे ओळखायचं कसं? पुढच्या श्लोकात भगवंतांनी तेही स्पष्ट करून टाकलं.
म्हणजे बघा हां, कर्ता तर प्रत्येक व्यक्ती आहे, प्रत्येक स्तरावर आहे. म्हणून हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. म्हणून भगवंतांनी अर्जुनाला कर्ता बनण्यासाठी कशी सावधानता बाळगायला हवी, दक्षता कोणती घ्यायला हवी, जेव्हा तू कर्ता म्हणून उभा राहशील त्यावेळेला हे सगळं तुला लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मग मी सात्विक कर्ता व्हावं, राजस व्हावं का तामस व्हावं याचा निर्णय व्यक्ती करू शकते का, त्याविषयी पुढच्या श्लोकांमध्ये सांगून दिलंय. पण आधी तमोगुणाचा कर्ता कसा तेही कळलं पाहिजे ना आपल्याला. अयुक्त प्राकृत स्तब्ध शठो नैष्कृतिको लसहा विषादी दीर्घसूत्री च कर्ता तामस उच्यते. चेंगोट निवांत, मला हवंय त्यावेळी मला हवंय तसं, काय गरज आहे, कोणी सांगितलंय. अलस सगळे गुण या आधीच्या अध्यायांमध्ये प्रकर्षाने भगवंतांनी वर्णन केलेले आहेतच. इथे या श्लोकामध्ये थेट ते व्यक्तिमत्वाशी जोडून टाकलेले आहेत. कारण आचरणातून व्यक्तिमत्व प्रतिबिंबित होत असतं, नुसती व्यक्ती नाही. त्यामुळे सातत्याने जे व्यक्तिमत्व प्रतिबिंबित होणारे ते प्रतिबिंबित होतं. अशा प्रकारे जर तमोगुण बळावलेला असेल तर. प्राकृत म्हणजे संस्कारित नाही, अयुक्त सद्विचारांशी जोडलेली नाहीच, ठामपणा दृढनिश्चयी संकल्पित वृत्ती नाही. आणखीन काय, स्तब्ध घमेंडी शठ लबाड, सगळे गुण तुमच्या आमच्याकडून सुद्धा दर कृत्यामध्ये होतील असं नाही, पण कधी ना कधीतरी व्यक्त होऊ शकतात. मग ती सावधानता आपल्याजवळ असायला हवी ना. जर मी भगवद्गीतेचे हा अध्याय शिकलेली असेन, जर मी हे माहिती करून घेतलेलं असेन, तर मला कर्म आचरताना स्वाभाविकपणे सजगता राहील, दक्षता राहील, सावधानता राहील. आणि जर तमोगुणाचा प्रभाव यायला लागेल तर आपोआपच मी खबरदारीने तो सबसिडाईज करण्यासाठी, सात्विक प्रभाव वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहू शकते. आता पुढच्या भागांमध्ये हे जर मला बदल करायचे असतील, आचरणातून प्रतिबिंबित होणारे, नकोय मला तमोगुण प्रभावी, नकोय मला रजोगुण प्रभावी, तर त्यासाठी काय जागृत हवं व्यक्तीकडे आहेच. वरदान दिलेलंच आहे मानवाला, कशाचं, बुद्धीचं. म्हणून आता त्यालाच जोडून भगवंत बुद्धेर्भेद, बुद्धीमध्ये पण कसे सात्विक राजस तामस भेद आहेत ते पण सांगतो. आणि बुद्धी ही मनाशी जोडलेली असल्यामुळे कधी कधी मन चंचल आहे, तसं बुद्धीसुद्धा कधी कधी डाव्या उजव्या बाजूला वळण घेऊ शकते. पण एकदा धृती धारणा दृढ झाली की ती दृढता बुद्धीला अखंड समत्वाशी जोडून ठेवते. म्हणून बुद्धीच्या जोडीला धृतीचे पण हे गुणांनुसार 3 भेद लक्षात घ्यायला हवे. ते पुढच्या 6 श्लोकांमध्ये भगवंतांनी सांगून दिले. आपण लक्षात घेऊया. बुद्धीचे 3 भेद कोणते आहेत? सात्विक बुद्धी ती कशी ओळखायची? प्रवृत्तींच निवृत्तींच कार्याकार्ये भयाभये बंधम मोक्षंच या वेत्ती बुद्धी सा पार्थ सात्विकी. कशापासून निवृत्ती आणि कशामध्ये प्रवृत्ती? जानामि धर्मन न मे प्रवृत्ती, जानामि अधर्मन न मे निवृत्ती, असं महाभारतामध्ये स्वतः दुर्योधनच सांगून देतोय. कारण दुर्योधनही संस्कारित झालेला आहे हो, कुरुवंशाचा प्रतिनिधी आहे. त्यामुळे त्याला धर्म काय आहे हे उलगडत आहे. पण माझी प्रवृत्तीच होत नाही आहे त्या करायला, धर्म आचरायला, धर्म मार्गावर राहायला, अनुसरायला माझी वृत्तीच मानत नाही आहे. त्याचं कारण आपण वरती सगळं ज्ञान कर्म करता बघितलेले आहेत. 3 लक्षणं. कोणता गुण प्रभावी असेल आपणही ओळखू शकता. म्हणून प्रवृत्ती कशापासून आणि निवृत्ती कशापासून हे लक्षात घेतल्यावर कार्य काय आणि अकार्य काय, भय म्हणजे काय आणि अभय म्हणजे काय, कशाचं भय बाळगायचं. मी जर सिग्नलला, आजच्या काळामध्ये मी जर सिग्नलला वाहन घेऊन उभी असेन
तर मला भय बाळगलं पाहिजे ना हो, नियमांचं पालन केलं पाहिजे ना, ते भय. बाकी भय नकोय. आपल्या निश्चयाशी दृढ राहून त्याच्या वाटेत येणाऱ्या अडथळ्यांचं भय बाळगायची गरज नाही आहे. पण अशा प्रकारे शास्त्रविधीला अनुसरताना सामाजिक स्तरावर मला म्हणजे लोकलज्जा, ते भय सांभाळायलाच हवं ना. आणि केव्हा मी निर्भयपणे व्यक्त व्हायचं हेही मला ओळखता आलं पाहिजे. म्हणजे दोन्हीमधलं संतुलन संस्कारांनिशी मला जाणता यायला हवं. आणि बुद्धीवर संस्कार म्हणजे काय हो? बुद्धी विवेक बुद्धी असते आणि अविवेकी. म्हणून संस्कारित बुद्धी जी असेल ती कोणती बुद्धी झाली? विवेक बुद्धी. म्हणून दुसऱ्या ओळीत सांगून दिलं, बंधम मोक्षांच्या या वेत्ती. मुक्ती कशापासून? अविवेकापासून. आणि बंध कशाचा मानायचा? विवेकबुद्धीचा. निर्णयक्षम जेव्हा व्यक्ती होते तेव्हा विवेकबुद्धीची बांधिलकी असेल तर योग्य निर्णय अंमलात आणू शकते. आणि अविवेकाशी जर मुक्ती असेल अविवेकापासून तर योग्य निर्णय अंमलात आणताना व्यक्ती मागे पुढे पाहत नाही, दृढता राहते, खंबीर असते. आता पुढच्या श्लोकामध्ये रजोगुणाच्या प्रभावाची व्यक्ती कशा प्रकारे बुद्धी प्रकट करते, निर्णय प्रकट करते, विचार प्रकट करते ते सांगून दिलं. यया अधर्ममधर्मञ्च कार्यञ्च कार्यमेव च अयथावत प्रजानाति बुद्धिस्सा पार्थ राजसी. बरोबर सगळं आपल्याला कार्य काय अकार्य काय वगैरे वगैरे सगळं आता आपल्याला लक्षात आलंय. सगळं सविस्तर सांगायची गरजच नाही. आता 18व्या अध्यायापर्यंत आलोय आपण. तेव्हा राजस बुद्धी कशा प्रकारे आपल्याला अयथावत प्रजानाती, जे अयोग्य आहे तेच क्वचित प्रसंगी योग्य वाटायला लागतं. विवेकबुद्धीचं आपण म्हणतो ना 60%, 40% वगैरे वगैरे, तसा ज्याचा पगडा वाढत जाईल, रजोगुणाचा पगडा वाढला की ते आचरणातून बरोबर प्रतिबिंबित होणारच. तसं तमोगुणाचा पगडा वाढला की कशा प्रकारे बुद्धी विवेकाशी जोडलेली किती % राहते आणि अविवेकाच्या अधीन किती % होते त्या श्लोकात सांगून दिलं. धृत्या यया अधर्मं धर्ममिति या मन्यते तमसावृता. अधर्म म्हणजेच धर्म जसा दुर्योधनाला वाटला. आजही अनेकांना अधर्म म्हणजे धर्म वाटतो ना. आहेत उदाहरणं पुष्कळ, आलीच असतील आपल्या डोळ्यासमोर. कशाला आपल्या तोंडाने आपण व्यक्त करायचंय? आपण समजदार आहोतच. तेव्हा या कलियुगामध्ये तर अधर्मालाच धर्म म्हणून स्थापित करण्यासाठी अहमहमिकेने प्रयत्न करणारे ती संख्या बळावते. म्हणून तर आज गीतेचं महत्त्व जास्त आहे. कारण अशी संख्या बळावत असेल तर तिला टक्कर देण्यासाठी, संतुलन साधण्यासाठी अधर्म म्हणजे धर्म न मानणाऱ्या, धर्म म्हणजेच धर्म याची जाणीव दृढ असणाऱ्या व्यक्ती संघटित होणं खूप आवश्यक आहे ना. गीतेच्या माध्यमातून जाणून घेऊन अशा व्यक्ती संघटित आपोआप होत जातात. आणि मग आणखी तमोगुणाचं सर्वार्थान विपरीतांश. विपरीत तेच रीतीचं, रीत. समाज सुचारू राहण्यासाठी रीत आवश्यक असते आणि विपरीत म्हणजे समाज विस्कळीत होणं. तमोगुण वाढला की समाजाची विस्कळीतता सध्या आपण प्रत्येक जगभर घेतोय. कशी विस्कळीतता समाजामध्ये आहे आपल्याला गीता कळतेच आहे ना, जगात सामोरी येते आचरणातून. आता धृतीशी याचा संबंध काय ते सांगून दिलंय. मगाशी आपण लक्षात घेतलंय. धृती म्हणजे धारणा, धारणा म्हणजे सातत्य. बुद्धीच्या निर्णयांचं सातत्य किंवा बुद्धीच्या आचरणातल्या प्रतिबिंबाचं सातत्य हे धृतीमुळे होत असतं. मग आता धृत्या यया धारयते मनः प्राणेंद्रिय क्रिया योगेना व्यभिचारिण्या धृतीस्सा पार्थ साध. अव्यभिचारिणी म्हणजे विचलित न होणारी.
कशापासून विचलित न होणारी? मन, प्राण, इंद्रिय, क्रिया. आचरण करताना प्राण म्हणजे ऊर्जा. ऊर्जा कुठे आली? आत्ता आपण कोश पाहिले बघा सुरुवातीला. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश. इथे सांगून दिलं प्राणेंद्रिय, मन प्राणेंद्रिय क्रिया. विज्ञानमय कोशापर्यंत वर्णन येऊन गेलं. हे सगळे एकाशी एक जोडलेले असल्यामुळे, संलग्न असल्यामुळे त्यांच्यावर विचलित होण्याचा परिणाम चौपट दिसणार ना, कारण चारही कोश एकमेकांशी जोडलेले आहेत. म्हणून योगेन अव्यभिचारिण्या, कुठल्याही एका कोशावर सुद्धा अलग परिणाम, वेगळा परिणाम दिसता कामा नये. यासाठी योग, दृढता, धारणेची दृढता हवी. ती ज्याच्यामध्ये असेल त्याला म्हणायचं सात्विक धृती. आता रजोधृती कशी, तमोधृती कशी, नाहीच वर्णन करून सांगायची गरज. श्लोक ऐकलेत की लक्षात येईलच. यया स्वप्नम भयम शोकम विषादम मदमेव. स्वप्न म्हणजे आपल्याला पडतात ती स्वप्न नाही बरं का. स्वप्न म्हणजे निद्रा. भय, शोक, विषाद म्हणजे खंत, व्याकुळता, मद, गर्व, हे सगळं कुठल्या गुणाशी जोडलं? न विमोचती दुर्मेधा, अविवेकी बुद्धी. आणि नुसती बुद्धी नाही, ती बुद्धी धृतीमध्ये जाऊन स्थिरावते. ती धारणाच बनून जाते व्यक्तीची. मग आचरणातून तेच प्रतिबिंबित होतं. आजकाल कितीतरी उदाहरणं अशी बघायला मिळतातच ना. आपल्याला अभ्यास करून समजून येऊ शकतील. आपण सावध राहणं मात्र गरजेचं आहे. आणि मग सावध राहण्यासाठी पुढच्या 3 श्लोकांचा गट सांगून दिलाय. सुखं त्विदानीं. आता आनंदमय कोशाकडे आलो बरं का आपण. सुखं त्विदानीं त्रिविधं शृणु मे भरतर्षभ. स्वतः भगवंतच सांगतायत, ऐक रे, तुला ते पण सांगतो. भरत कुलोत्पन्न श्रेष्ठ अशा अर्जुना, ऐक. सुखं तु इदानीं त्रिविधं. सुखसुद्धा, आनंदमय कोशसुद्धा या त्रिगुणांच्या परिणामापासून दूर नाही बरं. मग त्यातला सात्विक कोश, सात्विक सुख, आनंद कसा असणार? रजोगुणाचा आनंद कसा आणि तमोगुणाचा? तिन्हीचं वर्णन पुढच्या श्लोकांमध्ये येऊन गेलं. यत्तदग्रे विषमिव परिणामे मृतोपमम. कोणालाही पहाटे साखर झोप मोडायला आवडत नाही ना. यत दग्रे, अग्रे म्हणजे सुरुवातीला, विषमिव कठीण वाटतं हो. स्वयंशिस्त एकदम अंगीकारता येते का? अनुशासन जमतं का? सुरुवातीला वळण लावण्यासाठी, शिस्त लावण्यासाठी विषमिव प्रहार झेलावे लागतात. इच्छा, आकांक्षा यांना मुरड घालावी लागते. तरच आयुष्यात संस्कारिक जीवन, आनंदमय कोश सातत्याने प्रत्ययाला येऊ शकेल ना. परिणामे मृतोपमम, अमृत उपमम. मग अमृत जर मला चाखायचं असेल, आनंदमय कोश सातत्याने मला जाणवून घ्यायचा असेल, तर यत्तदग्रे विषमिव. सुरुवातीला अगदी किती वेळा आपण उदाहरणं घेतलेलीच आहेत ना. काम करायचं असेल तर सुरुवातीला शिकून घेताना कष्ट घ्यावेच लागतात ना. कष्टाशिवाय यश येतच नाही. म्हणून तर श्रमांचा सर्वतोपरी श्रेष्ठता मान्य करावी लागते. मग रजोगुणाचा प्रभाव असेल तर काय? सत्वगुणाचा तत्सुखम सात्विकम प्रोक्तम आत्मबुद्धी प्रसादजम. आत्मबुद्धी प्रसादजम, प्रसन्नता, आनंदकोश वाट्याला येतो, प्रत्यय मिळतो. विषयेंद्रिय संयोगाद्यत्तदग्रे मृतोपमम परिणामे विषमय. उलट बरोबर. हा सुरुवातीला आनंद आनंद, पण संस्कार नाही ना होत, शिस्त अंगी नाही बनत. आणि मग त्याचा प्रत्यय जेव्हा सिद्धी वाट्याला येते तेव्हा लक्षात यायला लागतो. परिणामे विषमिव. मग तो आनंदमय कोश आधीच झाकोळला जातो.
किंवा रजोगुणाचा प्रभाव असेल तर, आणि तमोगुणाचा प्रभाव असेल तर यदग्रेच्या अनुबंधेच सुखम मोहनमात्मनः निद्रालस्य प्रमादोत्तम तत्तामसमदा. निद्रालस्य, निद्रा म्हणजे केवळ आपण झोपेला म्हणतो ना निद्रा, ती नाही बरं. निद्रा म्हणजे अज्ञानातच आनंद आहे, कारण आळस. असं जेव्हा घडतं तेव्हा कोणता गुण प्रभावी आहे असं समजावं? तमोगुण. मग आनंदमय कोश कसा बरं निरभ्र तेजोमय राहू शकेल? कसा सातत्याने आपल्याला प्रसन्नतेचा प्रत्यय देऊ शकेल, गतिमान राहू शकेल? कारण मगाशी मी नंद म्हणजे गतिमानता म्हटलंय. त्यामुळे गतिमानता सुद्धा आपली ढेपाळली आलस्य. आता भगवंतांनी पुढच्या श्लोकामध्ये खूप जास्त आपल्याला सावध केलंय. कारण काय? हे सगळं वर्णन सांगितलंय ना, ते व्यक्तिगत करता म्हणजे व्यक्तीपुरतं सांगितलंय. पण व्यक्ती ही सामाजिक जीवन जगणारी आहे, सृष्टीशी निगडीत आहे. म्हणून पुढच्या श्लोकामध्ये सांगून दिलं, न तदस्ति पृथिव्यां दिवि देवेषु वा पुनः. देवेषु शब्द घालून टाकला भगवंतांनी. देवसुद्धा यापासून त्यांची सुद्धा सुटका नाही बरं. न तत् अस्ति पृथिव्यां वा दिवि. पृथ्वीवर तर नाहीच, पण स्वर्गलोक ज्याला आपण म्हणतो तिथे सुद्धा, देवांचा स्वर्ग असं म्हटलं जातं ना, तिथे सुद्धा ह्या सगळ्या त्रिगुणांच्या विळख्यापासून सुटका नाही. न तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु वा पुनः सत्वं प्रकृतिजैर्मुक्तं यदेभिः स्यात् त्रिभिर्गुणैः. सत्वं म्हणजे भूतमात्र, प्राणीमात्र, ज्याला अस्तित्व आहे असं व्यक्तिमत्व. सत्वं प्रकृतिजैः मुक्तैः. नाहीच हो कोणी. सृष्टी आहे म्हणून व्यक्तता आहे, व्यक्तता आहे म्हणून पंचकोश आहेत, व्यक्तता आहे म्हणून त्रिगुण आहेत. मग ह्या त्रिगुणांपासून मुक्ती देवांना सुद्धा मिळवणं शक्य नाही, कठीण आहे. मग ही मुक्ती मिळवण्याचे काही मार्ग आहेत का? उपाय आहेत का? असणारच ना. मग त्याविषयी अर्जुनाला जिज्ञासा उत्पन्न होणारच आहे. पण थेट भगवंतांनी या श्लोकामध्ये पृथ्वी आणि दिवी म्हणजे धरणीपासून आकाशापर्यंत जिथपर्यंत मानवाची झेप जाऊ शकते ते सगळंच कवेत घेऊन टाकलंय हो. आणि न तत् अस्ति म्हणून टाकलंय. काय नाही? सत्वं प्रकृतिजैर्मुक्तैः. जे जे व्यक्त आहे या सृष्टीमध्ये त्याला यापासून मुक्ती नाही. मग देव व्यक्त नाही आहेत का? आहेत ना. देवही व्यक्तच आहेत. तुम्ही आम्हीच तर देव आहोत ना. देवत्व आहे कुठे बाहेर? सृष्टीमध्येच देवत्व यत्र तत्र सर्वत्र विभूती बनून संचरित आहेच ना. 10व्या अध्यायात सांगून दिले स्वतः. विष्टभ्यामिदं कृत्स्नम् एकांशेन स्थितो जगत. मी स्थितच आहे जगतामध्ये. म्हणजे दिवी देवेषु वा पुनः सुटका नाही त्रिगुणांपासून. मग ती मिळवायची कशी? त्याविषयी पण भगवंत पुढे काही सांगणार आहेत का? जाणून तर घ्यायलाच हवं. पण आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण हा भाग नीट चिंतन मनन करूया, समजून घेऊया आणि आपल्यातल्या त्रिगुणांपैकी कोणत्या गुणामध्ये आपण सातत्याने स्थिर राहू याविषयी दक्ष राहून कार्य करूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जर हा व्हिडिओ आवडला असला तर जरूर लाईक करा. शेअर तर आपण करत असालच. आणि हो, जर आपण हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल, श्री गुरुकुलम न्यास मराठी हा चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल ना तर जरूर सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉन क्लिक केलं की आपल्याला नोटिफिकेशन येत राहील. तेव्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.